नमस्कार, मी नीता देव. बार्शी टुडे मध्ये खूप खूप स्वागत आहे. मुलगी ओरडतीये माझ्या नावानी, काय वेडी आहे ती. हा, ते सतत चालूच असतं तिचं. आणि आज मी मुखवास करणार आहे. मुखवाससाठी सगळं साहित्य घेतलेलं आहे. ते म्हणजे एक वाटी, इथे तुम्हाला दिसत असेल तर एक वाटी आहे ती बडीशेप आणि धना डाळ एकत्र केली आहे मी. म्हणजे ते दोन्ही मिळून एक वाटी बरं का. त्यानंतर जवस घेतलेलं आहे. जवस हे खूप चांगलं आहे आपल्या, म्हणजे जी जाडी वाढते, फॅट वाढतात, त्याच्यासाठी जवस खूप उपयुक्त आहे. नंतर यामध्ये तीळ घेतलेले ते एक वाटी, हे सुद्धा एक वाटीच घ्यायचं आहे. इथे ओवा घेतला आहे. ओवा हा पाचक असतो असं समजलं जातं. म्हणजे ज्या काही अतिरिक्त काही जास्त आपल्याला जेवण गेलं असेल आणि मग ते गॅसमधून बाहेर पडतं, तर त्यासाठी ओवा उपयुक्त आहे. आणि अगदी थोडेच जिरे, म्हणजे एक चमचा जिरे, कारण की आत्ताच्या पिढीला काही हे जिरे ओवा आवडेल असं काही सांगता येत नाहीये. पण हे सगळं खूप असं पौष्टिक पाचक असं मुखवास तयार करतेय. आणि बघा तुम्ही पण, म्हणजे रेसिपी पहिल्यांदाच करतेय मी. आणि आता गॅस लावलेला आहे. गॅसवरती कढई ठेवली आहे. त्यांनी सांगितलं होतं की मंद आचेवरती करायचं आहे, म्हणजे एकदम गॅस बारीक केलेला आहे. जरा पसारा वगैरे काही बघू नका, फक्त रेसिपी बघा. आता याच्यामध्ये बडीशेप आणि धना डाळ असं टाकलंय, ते थोडंसं आपण भाजून घेऊयात. थोडंसं तूप घातलेलं आहे मी त्यामध्ये. अशी मस्त खरपूस छान भाजू द्यायची आहे. बघा, असा मस्त बडीशेपचा आणि धना डाळचा इतका खमंग वास येतोय ना, मस्त असा मुखवास तयार करतेय. नंतर याच कढईमध्ये आपण घालतोय तो जवस. जवसाची चटणी सुद्धा कितकी सुंदर लागते. पण आपण आज जवस मुखवास मध्ये घालणार आहोत. आणि बरं का, या जवसाची खासियत म्हणजे हे माझ्या शेतात पिकलेलं जवस आहे. माझ्या वडिलांनी खास मला आणून दिलेलं जवस आहे. थोडंसं तडतडू द्यायचं, छान चुटुक चुटुक असा आवाज येतो मस्त. आणि मग ते भाजायला, तुम्हाला आवाज येतोय का बघा, छान मुखवास तयार होतोय. बघा, छान असं तडतड उडायला लागले. जास्त पण नाही भाजायचं, नाहीतर मग त्या मुखवासला करपलेला वास येईल. बघा, आता यामध्येच तीळ घातलेले आहेत. हे तीळ सुद्धा माझ्या वडिलांनीच दिलेले आहेत. ते सुद्धा शेतातले आहेत. म्हणजे या मुखवासाला प्रेमाची पण गोडी आहे, त्यामुळे तो छान लागणार आहे. माझी मुलगी हसतीये बघा वेड्यासारखी. तीळ काही जास्त भाजायचे नाहीत, त्याला तर इतकं जपून भाजावं लागतं ना, की नाही तर ते लगेच लाल होतात, करपतात. अवघड असतंय स्वयंपाकाचं तंत्र. आता बघा, याच कढईमध्ये आपण आता घालतोय ओवा. ओवा सुद्धा खूप चांगला असतो, पाचक असतो. तो सुद्धा छान भाजून घ्यायचा आहे. तो सुद्धा तडतडतो, जास्त काळं करू नका, करपून जाईल. आता त्यातच मी जिरं घालते. बघा, हे पण असं चुरचुरायला लागलंय, जास्त काही करपू देऊ नका. मस्त असं छान वास येतो याचाही. आणि हे सगळं आता एकत्र केलेलं आहे. रेसिपीच्या भानगडीत मी काही पडत नाही, पण आज जरा मूड आला आणि म्हणून मुखवास तयार करावा वाटला. छान असतो, छान असं. उद्या आता पाडवा आहे आणि पाडव्याचं पुरणाच्या पोळीचं जेवण झालं की मस्त असा मुखवास खायचा. एकदम छान. धन्यवाद.